हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्लासमध्ये. तर जेईच्या PYQ सिरीजमध्ये आपण रिसेंटली झालेल्या जेई एक्झामचे क्वेश्चन सॉल्व करतोय. आजचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे कारण की आपला हाच टॉपिक सुरू आहे सध्या, लोकस ऑफ अ पॉइंट किंवा स्ट्रेट लाईनमध्ये. क्वेश्चन दिला की ट्रायंगल आहे आपल्याकडे, ट्रायंगलचे कोऑर्डिनेट दिले आहे काहीतरी A, B आणि C, आणि इफ लोकस ऑफ सेंट्रॉइड इज, सेंट्रॉइडचं लोकस दिलं आहे तर डायरेक्ट आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सेंट्रॉइड काय असते आपल्याला माहिती आहे. जर आपल्याकडे तीन कोऑर्डिनेट असतील पॉइंटचे, सेंट्रॉइड जर तर x, y इज नथिंग बट x1 प्लस x2 प्लस x3/3 आणि y1 प्लस y2 प्लस y3/3. ओके. तर सेंट्रॉइड काढून घेऊ आपण. आपल्याकडे पॉइंट ऑलरेडी आहे. सो लेट्स से x, y इज इक्वल्स टू तिघांचे ॲडिशन. So x 4 sin theta minus 2 cos theta plus x3 किती आहे, x3 आहे 2 divided by 3. ओके. and comma next y1 plus y2 plus y3. y1 किती आहे 4 cos theta plus 0 plus 2 sin theta प्लस 2 sin थीटा डिवाइड बाय 2. हा आपला सेंट्रॉइड आहे. आणि लोकस मध्ये आपण एक गोष्ट शिकलो. लोकसचा अर्थ काय होते, असं इक्वेशन जो त्या पॉइंटशी रिलेट करतो किंवा त्या पॉइंटला एक पाथ देतो. आणि रिव्हर्स मध्ये काय म्हटलं आपण की जर आपल्याकडे लोकस असेल तर त्या लोकसवर तो पॉइंट आहे, म्हणजे या लोकसवर हा पॉइंट आहे, या लोकसवर हा पॉइंट आहे. याचा अर्थ काय होणार की ह्या पॉइंटची जर व्हॅल्यू मी या लाईनवर पुट केली तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय होणार, राइट हँड साइड इक्वल टू 0 मी नॉर्मली म्हणत नाही, डिपेंडिंग ऑन द इक्वेशन. तर या पॉइंटची व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर मला लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय मिळणार, राइट हँड साइड. दॅट्स इट. तेच आपण सॉल्व करू. सो लेट्स पुट x, y इन इक्वेशन ऑफ लोकस. सिंपल सा क्वेश्चन है. इन इक्वेशन नंबर किती शायद 13 इक्वेशन ऑफ लोकस. ओके. x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू, y च्या ठिकाणी y ची व्हॅल्यू. एवढा सिंपल सा क्वेश्चन आहे. चलो व्हॅल्यूज पुट करू आपण. सो 3 इक्वल्स, बरोबर व्हॅल्यू पुट करा. x च्या ठिकाणी x. सो 4 sin थीटा minus 2 cos थीटा plus 2 टोटल डिवाइड बाय 3 minus 2 नंतर याचा स्क्वेअर आहे प्लस 3 टाइम्स y स्क्वेअर. सो 3 टाइम्स y किती आहे आपल्याकडे 4 cos थीटा, 0 लिहायची गरज नाही, प्लस 2 sin थीटा डिवाइड बाय 3 याचा स्क्वेअर इक्वल टू काहीतरी अल्फा. थोडं सिम्प्लिफाय. 3 आणि 3 कॅन्सल, इथे पण 3 आणि 3 कॅन्सल. इक्वेशन लिहून बघा. 4 sin थीटा मायनस 2 cos थीटा हा प्लस 2 मायनस 2 स्क्वेअर आणि इथे 4 cos थीटा प्लस 2 sin थीटा याचा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा. प्लस 2 मायनस 2 कॅन्सल. ठीक आहे. हा ही पहिली टर्म, दुसरी टर्म याचा स्क्वेअर करून आपण सॉल्व करू शकतो इझिली. स्क्वेअर करा a मायनस b चा होल स्क्वेअर. सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab 2 into 4 into sin थीटा into 2 cos थीटा. ओके. प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर करतो मी इथे, दुसऱ्याचा स्क्वेअर परत a स्क्वेअर. सो 4 cos थीटा होल स्क्वेअर प्लस 2 sin थीटा याचा स्क्वेअर. इथे मायनस होता, तिथे प्लस आहे. सो प्लस 2 into 4 cos थीटा into 2 sin थीटा. आणि याचा आन्सर इक्वल टू किती आहे, दिस इज इक्वल्स टू अल्फा. चला ऍडिशन करू. ही व्हॅल्यू एक पॉझिटिव्ह आहे बघा. 2 into 4 into 2 2 into 4 into 2 sin cos प्लस मायनस कॅन्सल. इथे साइन स्क्वेअर आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे. दोघांमध्ये 4 चा स्क्वेअर कॉमन आहे. तो 4 स्क्वेअर बाहेर काढला, आतमध्ये मला मिळालं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा प्लस इथे पण 2 चा स्क्वेअर, इथे पण 2 चा स्क्वेअर कॉमन. वरती काय मिळालं मला cos स्क्वेअर थीटा, खाली आपल्याला मिळालं sin स्क्वेअर थीटा. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर नेहमी 1 होते. तो बेसिकली झाला 4 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा. 4 चा स्क्वेअर 16, 2 चा स्क्वेअर 4 इक्वल्स टू अल्फा. सो फाइनली अल्फा इक्वल्स टू 16 आणि 4. एकदम सिंपल क्वेश्चन, सिंपल सा लॉजिक है, काही मोठं काम नाही.
क्वेश्चनचा आन्सर आला आपला 20 आणि आपण क्वेश्चन नंबरचा आन्सर 1 वर टिक करणार. राईट, सिंपल सा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 13 आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 की एक इलिप्स दिलाय x² 9 + y² 4 = 1 be an ellipse and a series of ellipse are drawn. म्हणजे एक आपल्याकडे इलिप्स आहे. आता खालची x ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे या टाइपचा इलिप्स असेल. समजा हा आपला इलिप्स आहे ॲज करा. तर एक आयडिया घेण्यासाठी हा आपला इलिप्स आहे. ओके, हा आपला इलिप्स आहे अँड सिरीज ऑफ इलिप्स आर ड्रॉन सच दॅट E1 म्हणजे 1 पेक्षा जास्त आणखी इलिप्स काढले आहे ॲज द सेम सेंटर सेम आहे. ओके, सेम सेंटर, इसेंट्रिसिटी ॲज E आहे. इसेंट्रिसिटी बदलत चालली आहे अँड इसेंट्रिसिटी नवीन बदलायची. तर मेजर ॲक्सिस काय ते मायनर ॲक्सिस झाली आणि जे मायनर ॲक्सिस आहे ते काय होणार ऑब्व्हियसली मेजर ॲक्सिस. मग आता ही आपली मायनर ॲक्सिस होती, आता ही काय झाली एक मेजर ॲक्सिस. म्हणजे आता इलिप्स का निघणार आहे असा निघणार आहे. ठीक आहे, आणखी जर काढतो म्हटलं तर 7 मध्ये निघणार. तर बेसिकली हे इलिप्सच्या आतमध्ये इलिप्स असे बनत चाललेले आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की कुठल्याही एका इलिप्ससाठी जो SI आहे, कुठल्याही एका इलिप्ससाठी जो एरिया दिलेला आहे तो आहे SI आणि आपल्याला त्या सगळ्या एरियाचे काय करायचे समेशन. म्हणजे याच्यामध्ये मी जर इन्फायनाइट इलिप्स काढले, एक इन्फायनाइट एरियाचे जर सम काढतो म्हटलं किती होणार. आता एक लॉजिकल सिंपल सी गोष्ट आहे. हा सगळ्यात मोठा इलिप्स आहे, त्याच्या आतमध्ये छोटा काढला, आणखी छोटा, तर व्हॅल्यू काय होत चालली एरियाची कमी कमी होत चालली. तर जेव्हा एखादी गोष्ट कमी कमी होत जाते तर ते कन्व्हर्जिंग सिरीज आहे. कन्व्हर्जिंग सिरीज नेहमी एका पॉइंटवर किंवा एका आन्सरवर थांबते. म्हणजे याचा आन्सर काय काहीतरी फिक्स आन्सर असेल. मी ऑप्शन लिहिलेलं नाही आहे, मी ऑप्शन लिहितो एकदा, जस्ट होल्ड ऑन अ सेकंड. ओके, ठीक आहे. बघा, मग तुम्हाला ऑप्शनमध्ये पण जे आन्सर दिसलं ते इन्फायनाइट कडे जात नाही, हे कुठल्या तरी नंबरवर जाऊन थांबते. आता सॉल्व्ह करायचे खूप सारे मेथड आहे. समथिंग टेन्स टू इन्फिनिटी, तुम्ही त्याला लिमिट घेऊन पण सॉल्व्ह करू शकता किंवा एक कन्व्हर्जन सिरीज पण बनवू शकता. किंवा आता आपण ट्राय करूया गिवन कंडिशन फॉलो करायची. सध्या आपण याला टच करणार नाही कारण हे आपलं स्टार्टिंग पॉईंट आहे. आपण एक जनरल फॉर्म पासून स्टार्ट करू. तर पहिले इसेंट्रिसिटी काढून घेऊ. कुठल्याही एका इसेंट्रिसिटीची EI किंवा कॅपिटल म्हटलं तर कॅपिटल EI. आता EI मध्ये एक मायनर ॲक्सिस असेल, एक मेजर ॲक्सिस. सो लेट से लेट BI इज मायनर ॲक्सिस. ठीक आहे, मायनर ॲक्सिस आहे. तर इसेंट्रिसिटी काय होणार 1 मायनस BI² अपॉन AI². बरोबर. आता सेकंड केस मध्ये काय झालंय, जेव्हा आपण नेक्स्ट इसेंट्रिसिटी काढणार आहे तर नेक्स्ट इसेंट्रिसिटी काय होणार आहे की आपला जो BI आहे तो झाला मेजर ॲक्सिस आणि दुसरा काय झाला मायनर ॲक्सिस. किंवा पहिले आपण काढून घेऊ. सो लेट्स से इसेंट्रिसिटी ऑफ अनदर EI+1 पुढच्या नंबरची टर्म, कारण की त्याने समोरचा टर्म घेतला. अजून आपण कॅल्क्युलेट काहीच नाही केलंय, बस फक्त व्हॅल्यू काढतो. याच्यामधला जो BI असेल सो BI+1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय AI+1 याचा स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं इसेंट्रिसिटी. आता दोघांचे रिलेशन बघा. सिन्स पहिल्याची मेजर ॲक्सिस इज अ मायनर ॲक्सिस ऑफ सेकंड, म्हणजे हे जे मायनर ॲक्सिस आहे म्हणजे BI+1 जो आहे इट इज नथिंग बट इक्वल्स टू मेजर ॲक्सिसच्या बरोबर. सो AI² च्या बरोबर आहे, हे म्हटलंय ना आपल्याला. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो. तर बघा ही जी हा फॉर्म्युला कसा इम्प्रूव्ह झालाय की E ऑफ I+1 इज नथिंग बट 1 मायनस इथे आपण म्हणू शकतो AI² अपॉन AI+1 चा स्क्वेअर. ठीक आहे, इथे सांगताना म्हटलं की मेजरचा मायनर, मायनरचा मेजर झाला असं होऊ शकत नाही. फक्त जे मायनर ॲक्सिस आहे ते मेजर बनली आहे आणि जी ॲक्सिस आहे छोटीवाली ह्या छोट्यामध्ये कंडिशन काय की इसेंट्रिसिटी सेम ठेवायची. बघा आर ड्रॉन हॅज सेम सेंटर अँड सेम इसेंट्रिसिटी, म्हणजे मायनर ॲक्सिस जी आहे ती चेंज होणार प्रत्येक वेळेस. ही इसेंट्रिसिटी दोन्ही कशी आहे सेम आहे. दोन्ही इसेंट्रिसिटी सेम करूया आपण. सो लेट्स से इक्वेटिंग बोथ EI is nothing but equals to E of I+1. ओके, फॉलो करा बिल्कुल स्टेप वाइज फॉलो करा. क्वेश्चन मध्ये काही डिफिकल्टी नाही. सो 1 मायनस BI² अपॉन AI². नाइस, इज इक्वल्स टू 1 मायनस आता इथे AI² अपॉन
बी आय प्लस वनचा स्क्वेअर, सॉरी ए आय प्लस वनचा स्क्वेअर, दोन्ही साईडला वन आहे कॅन्सल, दोन्ही साईडचा मायनस आहे कॅन्सल, माझ्याकडे ए बी आहे, ए आय स्क्वेअर मिळतो, ठीक आहे. सो ए आय प्लस वन काढतो मी, ही व्हॅल्यू इकडे गेली, मला ए आयचा स्क्वेअर दोनदा मिळाला. असं का बरं केलं? कारण की मला पहिलीच व्हॅल्यू माहिती आहे, समोरची व्हॅल्यूज माहिती नाही. तुम्ही सगळ्यांना एकाच फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि इथे खाली करायला बी आय स्क्वेअर, मला फक्त ए आय पाहिजे. सो ए आय प्लस वन, स्क्वेअरची गरज नाही तो रूट घेऊन घ्या. सो बेसिकली ए आय स्क्वेअर डिवायडेड बाय बी आय झाला, सिंपल. आता आपण येऊ एरियाकडे. कुठल्याही याचा एरिया एक रॅन्डम एस आय काय असते एरिया? तो असतो बेसिकली पाय इंटू ए आय इंटू बी आय, पाय इंटू ए आय इंटू बी आय, हे आपला बेसिक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. पाय इंटू ए आय इंटू बी आय. नेक्स्ट ओके. आता बघा आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत तीन. हा एस आय आहे कुठला तरी, इसेंट्रिसिटी आहे, आपण एक रिलेशन काढलाय ए आणि बी चा, म्हणजे ए स्क्वेअर पाहिजे आपल्याला, ठीक आहे. ओके नो प्रॉब्लेम. ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर लागेल, अजून तुला सॉल्व करायला बाकी आपल्याला. सपोज याच्या समोरची व्हॅल्यू घेतली आपण आय प्लस वन, परत पाय आय प्लस वन आणि बी आय प्लस वन. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की नेक्स्ट जे मायनर ॲक्सिस आहे, मेजर ॲक्सिस आहे, ती आधीची मायनर ॲक्सिस झाली आहे. सो हे जे बी सेकंड मायनर ॲक्सिस दुसऱ्याची मेजर झाली आहे, राईट? असंच म्हटलं आहे ना की द मेजर ॲक्सिस इज मायनर ॲक्सिस ऑफ ई आय. ई आयची मायनर मी तरी केंद्र कॅल्क्युलेशनमध्ये चुकीचं केलेलं आहे. काय केलं चुकीचं? उलटं लिहिलं आहे शाळेत. ही मायनर ॲक्सिस जी आहे ती मेजर ॲक्सिस असली पाहिजे. सो जी मायनर ॲक्सिस आहे बघा, मायनर ॲक्सिस बी आहे ना, सो बी आय इज मेजर ॲक्सिस ऑफ ए आय प्लस वन. तर बी आयच्या ठिकाणी, तर ए प्लस वनच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं? सो झाला बी आय प्लस वनचा स्क्वेअर आणि इथे झाला आपला हा बी आयचा स्क्वेअर. ओके, थोडंसं कन्फ्युजन. हा ए आय प्लस वनचा स्क्वेअर ते बी आयचा स्क्वेअर आला, माय बॅड, मी लिहिताना उलटं लिहिलं. ओके, तर हा झाला थोडं क्लिअर करतात आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, बी आयचा स्क्वेअर इंटू बी आयचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए आय प्लस वनचा स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय ए आयचा स्क्वेअर. सो आपल्याला ए प्लस वन मिळेल, तर बेसिकली रिव्हर्स झाला, बी आयचा स्क्वेअर अपॉन ए आय झाला, ठीक आहे. क्रॉस केले उलट झालं माझ्याकडे. ओके, इथे पण व्हॅल्यू पुट करू आपण. पाय टाइम्स एच्या ठिकाणी काय होणार? बी आय आणि बी प्लस वन काढायचं आपल्याला, बी आय प्लस वन. आता बी आय प्लस वन तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही, ठीक आहे. बी आय प्लस वन तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही, कारण की बी आय प्लस वनचं काही रिलेशन आपल्याला दिलेलं नाही आहे. ॲक्च्युअली दिलं आहे आपल्याला बी आय प्लस वनचं, वरती बी आय प्लस वन होतं, तर बी आय प्लस वन पाहिजे होता. इथे पण काय भेटलं असेल बी आय प्लस वन, तर बेसिकली बी आय प्लस वनचं रिलेशन आहे. तर बी आय प्लस वनची व्हॅल्यू किती आहे? ती आहे बी आय स्क्वेअर अपॉन ए आय, ठीक आहे. आता आपल्याला यूज करायचं इसेंट्रिसिटी. का बरं यूज करायची इसेंट्रिसिटी? कारण की दोन्ही साईडला इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू सेम आहे. इथे जर मला इसेंट्रिसिटी आणायची असेल खाली स्क्वेअर लागेल, ठीक आहे, खाली स्क्वेअर करावं लागेल. सो पाय इथे ए आय ने मल्टिप्लाय करतो, बी आय ऑलरेडी आहे, वरती ए आय ने मल्टिप्लाय केलं तर खाली पण ए आय ने मल्टिप्लाय करावं लागेल, तो झाला ए आयचा स्क्वेअर, इथे झाला बी आयचा स्क्वेअर. तर तुम्हाला इसेंट्रिसिटी माहिती असेल. इसेंट्रिसिटी काय असते? इसेंट्रिसिटी इज इक्वल्स टू, इसेंट्रिसिटी काय असणार आहे? 1 मायनस बी आय स्क्वेअर अपॉन ए आय स्क्वेअर. आपल्याला फक्त बी आय स्क्वेअर बाय ए आय स्क्वेअर पाहिजे. इसेंट्रिसिटीकडे पाठवतो मी 1 मायनस ई आय इज इक्वल्स टू बी आय स्क्वेअर अपॉन ए आय स्क्वेअर. आता बघा, पाय इंटू ए आय बी आय. सो पाय इंटू ए आय बी आय काय आपला एरिया आहे. सो एस आय आणि हा झाला 1 मायनस ई आयचा स्क्वेअर, हा झाला एरिया ऑफ आय प्लस, राईट.
सिंपलचा क्वेश्चन होता का. आता आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता बस व्हॅल्यू पुट कर बघा. स्क्वेअरचं व्हॅल्यू जे पुट करायची असते 1 मायनस bi स्क्वेअर अपॉन ai स्क्वेअर. असं काहीतरी आहे फॉर्म्युला आपला. +1 -1 कॅन्सल, मायनस मायनस प्लस. आपल्याला si + 1 इज इक्वल्स टू si इंटू बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर bi स्क्वेअर बाय ai स्क्वेअर अशा प्रकारे भेटलं काहीतरी फॉर्म्युला. ठीक आहे. या फॉर्म्युला लक्षात ठेवा. si इज इक्वल्स टू s प्लस bi स्क्वेअर अपॉन ai स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आता चलो स्टार्ट करूया. आता काय स्टार्ट करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर असा काही आपला फॉर्म्युला बनलेला आहे. आता तुम्ही व्हॅल्यूज पुट करून बघा. फॉर एक्झाम्पल फॉर i = 0 किंवा हा i = 0 जर आपण पुट केलं, हा पहिल्याचा एरिया होणार. S0 तर काय आहे ते सध्या त्याचा एरिया आपल्याला माहिती असते. तर आपण पहिल्याचा एरिया काढून बघू काय आहे. सो पहिल्याचा एरिया काय होणार, पाय a इंटू बी. किती आहे, पाय a किती भेटला आपल्याला 4, a आहे आपला 3 बाय 2. सो बेसिकली 6 पाय मिळाला पहिल्याचा एरिया. दुसऱ्याचा एरिया जर काढायचा असेल आपल्याला, तर पहिल्याचा एरिया किती आहे 6 पाय इंटू bi स्क्वेअर किती आहे या केसमध्ये 4/9. आता हे कंटिन्यू सुरू राहील कारण की S3 काढताना परत सेम फॉर्म्युला येईल, S4 काढताना परत सेम फॉर्म्युला येईल. तर बघा 6 पाय पासून आपण स्टार्ट केलाय आणि प्रत्येक वेळेस 4/9 नी मल्टिप्लाय करतो. काय कसं एक इन्फानाइट रेशो झाला. म्हणजे बेसिकली आपल्याला काय मिळणार आहे, समजा मी S1 प्लस S2 प्लस S3 अप टू इन्फिनिटी पर्यंत घेऊन गेलो तर काय होणार, पहिला 6 पाय होता इथे, झाला 6 पाय इंटू 4/9. ठीक आहे. नंतर प्लस अगेन 6 पाय, 4/9 चा स्क्वेअर होणार अँड सो ऑन अप टू इन्फानाइट. आणि 4/9 ऑब्वियसली लेस दॅन 1 आहे. सो देअरफॉर इट कॅन बी इन्फानाइट जीपी. सो फॉर्म्युला काय असणार आहे, 6 पाय काम काढला a that is a upon 1 upon 1 minus r. 1 minus r किती आहे 4/9. so let's check. so 6 pi into 9 into 9, 9 minus 4 5, 9 वरती. so basically हा झाला 54 pi by 5. त्याचा टोटल एरियाची सम आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची 5 pi into. so therefore 5 pi into हा एरिया 54 pi by 5 is equals to 5 आणि 5 cancel, pi cancel, फायनल आला 54. अशा प्रकारे 54 आहे आपल्या ऑप्शन मध्ये. या क्वेश्चनचा आपण आन्सर काढलेला आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे पण स्टेप वाइज जर फॉलो करत गेलो तर सबस्टिट्यूशन मध्ये चुकी न करता आपण एक्झॅक्टली क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. मी सॉल्व्ह करताना माझ्या सबस्टिट्यूशन मध्ये चुकी केली आहे. हे सबस्टिट्यूशन चुकीचं केलं होतं मी, तुम्ही करेक्ट करा. बाकी तर एक जॉमेट्रिकल सिरीज आहे ते आपण फॉलो करतोय आणि त्याच्यामध्ये एलिप्सचा पण एक चांगला कन्सेप्ट यूज केला. म्हणजे लक्षात ठेवा 2 ते 3 कन्सेप्ट आपण मिक्स करून सॉल्व्ह करतो. एलिप्सचा कन्सेप्ट, सबस्टिट्यूशन आणि एक इन्फायनाइट जीपी. अशा प्रकारे आपण क्वेश्चनचा आन्सर 54 काढलेला आहे. इझी क्वेश्चन आहे पण लेंथी आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा. समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जेवढं तुम्ही लाईक शेअर करत चलाल तेवढा हे मित्रांपर्यंत पोहोचायला मदत होईल. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन क्वेश्चन सोबत. टेक केअर, बाय बाय.